तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज सकाळी मी आकड्याने खेकडे पकडण्यासाठी गेलो होतो आणि मस्त मोठे मोठे खेकडे भेटले होते. आणि आता संध्याकाळी आपण त्याच खेकड्यांचे जेवण बनवणार आहोत. आमच्या कोली पद्धतीमध्ये खेकड्यांचे आम्ही जेवण बनवणार आहोत. आता संध्याकाळ झालेली आहे आणि व्ह्यू बघा. आज वारा खूप सुटला आणि समुद्र एकदम खवळलेला दिसतोय. सुंदर नजारा आहे आणि लवकरच सूर्यास्त सुद्धा होणार आहे. इथे आम्हाला रोज सूर्यास्त बघायला भेटतो आणि इकडचा सूर्यास्त खूप छान असतो. चला मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो आजच्या रेसिपीसाठी काय काय लागणार आहे आणि आज भेटलेले मोठे मोठे खेकडे सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला आता मित्रांनो, आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघा. आपण भाजलेला कांदा घेतलेला आहे, त्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता, त्याच्यानंतर नारळ घेतला आहे बारीक वाटून, अख्खा गरम मसाला आहे आणि लाल कोळी मसाला. आता आपण नारळ, कोथिंबीर, मिरची, लसूण हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कृतीला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आजच्या रेसिपीसाठी लागणारे मुख्य साहित्य आपले खेकडे आहेत. आपल्याला 6 खेकडे भेटले होते मोठे मोठे, पण जेवणासाठी मी फक्त 3च घेणार आहे कारण हे खेकडे मोठे मोठे आहेत. खेकड्यांचे फंगे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत. फंगे पण खूप मोठे मोठे आहेत आणि त्याच्यानंतर आपण खेकडा कापणार आहोत. भरलेले खेकडे आहेत. ही मित्रांनो कुर्ली आहे, कुर्ली मादी, आणि बघा कवट पण आहे, कवटाने भरलेली आहे. बघा हा खेकडा सुद्धा भरलेला आहे. मांस याच्यामध्ये पण भरपूर आहे. तिन्ही खेकडे भरलेलेच होते आणि एक मादी होती, तिला कमोट होतो, कमोट. मस्त मोठी मोठी आहे. मित्रांनो, आता फंगे आपण पाट्यावर ठेचून घेणार आहोत कारण त्याच्यामध्ये सुद्धा रस्सा चांगला गेला पाहिजे. हा पाटा आहे, वाटणं वाटायचा पाटा. असे फंगे ठेचून घ्यायचे, त्याच्याने काय होते की रस्सा पण आतमध्ये जातो आणि खाताना साफ करायला त्रास होत नाही. थोडेसे ठेचून घ्यायचे आणि ठेचून झाल्यानंतर आपण फंगे एकदा धुवून घेणार आहोत. मित्रांनो, आता आपण जेवण बनवायला सुरुवात करत आहोत. सुरुवातीला आपल्याला तेल घ्यायचं आहे, 2 चमचे तेल. मित्रांनो, आता आपण गरम मसाला तेलामध्ये फ्राय करणार आहोत, अख्खा गरम मसाला. गरम मसाला आपल्याला हलकासा शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटणं वाटलेलं आहे ते आपण तेलामध्ये फ्राय करू. आता मित्रांनो, आपण कांदा टाकणार आहोत. कांदा भाजून घेतलेला आहे, भाजलेला कांदा. आता मित्रांनो, आपण जे नारळ, मिरची, कोथिंबीर, त्याच्यानंतर लसूण याचं वाटणं बनवलं होतं ते सुद्धा आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत.
खेकड्यांचं जेवण बनवण्यासाठी तुमच्या घरी वाटणं कशा प्रकारे वापरतात ते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो आता आपले वाटणे शिजवून झालेले आहे आणि सर्व तेल आहे ना ते सुद्धा सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण आपला लाल कोली मसाला घालणार आहोत. ऑल इन वन लाल कोली मसाला. याच्यामध्ये हळद आणि गरम मसाल्याचं प्रमाणसुद्धा भरपूर असते. त्याच्यामुळे हा फक्त एकच मसाला पण टाकल्याने आपल्या जेवणाचं जी तुटके आहे ती पूर्ण होते. दुसरे आपल्याला मसाले घालण्याची गरज लागत नाही. आता मसालासुद्धा आपल्याला थोडासा शिजवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण पाणी घालू. मसाला जास्त नाही शिजवायचा, नाहीतर तो लागून जातो. मित्रांनो आता आपला रस्सा तयार झालेला आहे. एकदम घट्टदार रस्सा. मित्रांनो आता रस्सा आपला तयार झालेला आहे. घट्ट रस्सा, कारण याच्यामध्ये आपण नारळसुद्धा घातलेला आहे ज्याच्यामुळे रस्सा जाड होतो. आता एक रस्स्याला आपण उकाला घेऊ आणि त्याच्यानंतर आपले खेकडे टाकू. खेकडे पण आपले तयार आहे जेवणामध्ये जाण्यासाठी. मित्रांनो आपलं जेवण तयार होत आहे आणि त्याच्याच बाजूला बघा आपल्या तांदळाच्या भाकरीसुद्धा आता रेडी होत आहे. तांदळाची भाकरी हातावरती वळवली जाते, म्हणजे हातावरती बोटं मारून मारून ती भाकरी तयार करतात. तुमच्या इथे भाकरी कशा प्रकारे बनवतात ते सुद्धा कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. सर्व कोळीवाड्यामध्ये भाकरी बनवायची पद्धत सारखीच आहे. गोलचाक भाकरी. मित्रांनो आता भाकरी तयार आहे आणि बघा भाकरी तव्यावरती टाकण्याची पद्धत एकदम गोल भाकरी. आता स्टीलचे तव्याचा वापर केला जातो भाकरी बनवण्यासाठी, पण पहिल्याच्या काळामध्ये मातीची खापरी असायची आणि अजून तरी ती खूप ठिकाणी वापरली जाते. मातीची खापरीसाठी चुलीची गरज लागते. आता चूल बंद केल्यामुळे आम्ही तव्यावरतीच रोटी बनवतो. खूप मोठी भाकरी आहे, एक माणसाला एक भाकरी संपणार नाही एवढी मोठी भाकरी कोळीवाड्यामध्ये बनवतात. आता वाटलेला पण उकल आलेला आहे, तर आपले खेकडे आहेत ते वाटण्यामध्ये आपण टाकू. चला मित्रांनो आता आपण खेकडे जेवणामध्ये टाकत आहोत. मस्त मोठे मोठे खेकडे होते. मस्त मित्रांनो आजचे जेवण जेवायला मजा येणार आहे. मित्रांनो आता आपण जेवणामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि आता 2-3 मोठे उकळे घ्यायचे आहेत जेणेकरून आपले खेकडे चांगले शिजून होतील. त्याच्यासाठी आपण झाकण देणार आहोत म्हणजे आपले खेकडे लवकर शिजतील. आणि आपली आता तांदळाची भाकरी पण तयार झालेली आहे. मित्रांनो आपण थोडासा कढीपत्ता टाकणार आहोत. बघा मित्रांनो मोठा खेकडा भरलेला आहे. आता आपण झाकण देऊ.
भाकरी पण आता रेडी झालेली आहे. आणि मग त्याच्याच बाजूला आता दुसरी आहे तयार, ती सुद्धा आता भाजायला ठेवू. बघा अख्खा तवा भरलेला आहे, एवढी मोठी भाकरी. मित्रांनो आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि एकदा आपण झाकण उघडून बघणार आहोत. वा, मस्त सुगंध सुटलेला आहे आणि वाफ पण भरपूर आलेला आहे. मोठा उकाला झालेला आहे आणि खेकडे पण बघा सर्व छान दिसतात. अजून आपल्याला एक उकाला घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आपण बघू खेकडे शिजलेत का नाही, कारण खेकडे शिजायला जरा जास्त वेळ लागेल. आणि बघा अजून एक आपली भाकरी तयार झालेली आहे. तांदळाची भाकरी जेवायला जाम मजा आहे. मित्रांनो आता दुसरा मोठा आपण उकाला घेतलेला आहे आणि झाकण काढलंय. बघा वाफ कशी सुटलेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. तर आपलं आता जेवण तयार झालेलं आहे आणि लगेच आपण गरम गरम जेवायला सुरुवात करू. खेकडा आणि तांदळाची भाकरी एक नंबर. मित्रांनो आता आपली जेवणाची वेळ झालेली आहे. रात्र पडले आणि बघा आपण जेवण घेतलेलं आहे. खेकड्याचा रस्सा, एक पंगा आहे, तांदळाची भाकरी आणि तळलेले बोंबील फ्राय केले. एक नंबर जेवायला मजा आहे. खेकड्याचा रस्सा मला खूप आवडतो. खूप भारी लागतो रस्सा. खेकड्याचे मांस आणि पायामध्ये सुद्धा मांस असते खेकड्याचे. बघा फंगे फोडल्यामुळे सर्व मांस काढायला एकदम सोपं पडतं. तुम्हाला मांस मी काढून दाखवतो. हे आहे फंग्यातील मांस आणि फंगे फोडल्यामुळे ते सहज आपण काढू शकतो. बघा खेकड्याचे मांस. मित्रांनो आजची तुम्हाला खेकड्याची रेसिपी, आजची जेवण कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोली परिवाराचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्हिडिओ लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.